तर माझं नाव अक्षय शिवाजी मांडे आणि आता सध्या मी सौदी अरेबियामध्ये जॉब करतो. टॅरेट ही एक डेटाबेस कंपनी आहे. ज्याने टॅरेटची ट्रेनिंग केली ना, तर सेपरेट ॲप आहे गल्फ नोकरी म्हणून. चांगली सॅलरी, टॅक्स नाही आहे. गुगल क्लाउड आहे ना, तर त्यांचं बरंच जॉब आता इथे ओपन होत आहेत. इथे जर एखादा डेव्हलपर आला या क्षेत्रामधला तर त्याची बेस सॅलरी का 12-15 हजार रियाल मंथली असते, त्या टर्म्स मध्ये बोलतात. तर इथे ज्याला आता एक 15-1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर त्याला 30 हजार दोन टाईपचे व्हिजा, एक तर बिझनेस व्हिजा आणि इकामा, जे की सगळा खर्च वगैरे त्याने. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत अक्षय आपल्याला त्यांची करिअर जर्नीबद्दल सांगणार आहेत. तर आपल्या या चॅनलमध्ये आपण करिअरबद्दल मार्गदर्शन करतो. तर आपण आता त्यांची जर्नी जाणून घेऊ. तर सर्वप्रथम मी त्यांना विनंती करतो की आपले जे प्रेक्षक आहे त्यांना तुम्ही तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या. तुमचं नाव, तुमचं एज्युकेशन आणि तुम्ही कुठे राहता वगैरे याच्याबद्दल. तर माझं नाव अक्षय शिवाजी मांडे. तर मी राहणार पुणे, महाराष्ट्र. तर पुण्यामध्ये अकोली म्हणून शहर आहे, तर तिथे मी राहतो. आणि माझं शिक्षण अकोलीमध्येच, पुण्यामध्येच झालेलं आहे. आणि जॉब पण बरेच वर्ष मी जॉब पुण्यामध्येच केलेला आहे. आणि आत्ता सध्या मी सौदी अरेबियामध्ये जॉब करतो मागील 1 वर्षापासून. सौदी अरेबियामध्ये कुठल्या शहरामध्ये तुम्ही जॉब करता? सौदीमध्ये मी रियाद इथे जॉब करतो. ती कॅपिटल आहे रियाद इज कॅपिटल. ओके, धन्यवाद. तर आता अक्षय सरांनी सांगितलं आपल्याला की ते सौदीमध्ये रियाद या सौदीचं जी कॅपिटल आहे त्या रियादमध्ये जॉब करतात. तर आता आपण त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घेऊ आणि आपले जे ऑडियन्स आहे जर त्यांना त्या क्षेत्रामध्ये काय करिअर वगैरे करायचं असेल तर त्या पद्धतीने आपण तुम्हाला प्रश्न विचारू आणि त्यांना जी मदत होईल ते लोक अजून काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये टाकतील आणि आपण त्यांना रिप्लाय करू. नक्कीच. सर्वप्रथम आपण सुरुवात करूया की तुमच्या शिक्षणापासून. हे तुमचं जे शिक्षण आहे ते कसं झालं, कुठे झालं, त्याच्याबद्दल. म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत, त्याच्यानंतर 10वी ते जे काही तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल म्हणजे 12वी, आणि त्याच्यानंतर जे इंजिनिअरिंग वगैरे XYZ, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. तर माझं पूर्ण शिक्षण पुण्यामध्ये झालेलं आहे. ओके. हां, तर 1ली ते 10वी मी श्री महासाकांत विद्यालय इथे होतो, 10वी पर्यंत. महासाकांत विद्यालय. ओके. आणि त्याच्यामध्ये एक 7वी पर्यंत मराठी मीडियम, त्याच्यानंतर सेमी इंग्लिश मीडियम मध्ये होतो 7वी पर्यंत. मग जेव्हा म्हणजे सेमी इंग्लिशचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फायदा झाला का? म्हणजे जे स्टेप झाली की 7वी पर्यंत मराठीमध्ये आणि मग सेमी इंग्लिश, तर त्याचा तुम्हाला काय बेनिफिट झाला कॉलेजमध्ये किंवा पुढच्या जगामध्ये? फायदा असा झाला की त्यावेळेस 7वी पर्यंत जे की मेजर सब्जेक्ट होते, गणित, विज्ञान, तर हे मराठीमध्ये होते. तर त्याच्यानंतर सेमी इंग्लिशमध्ये ते दोन विषय इंग्लिशमध्ये आले, कन्वर्ट झाले. तर त्याच्यामुळे ते थोडं कन्सेप्ट वगैरे पुढे जाऊन याचा फायदा पुढे झाला. कॉलेजमध्ये गेला, 10वी नंतर तुम्ही फॅमिलियर झालात ते इंग्लिशमध्ये कसं शिकायचं. मला तेवढं जड नाही झालं की पुढे जाऊन काही कळायला वगैरे. इंग्लिश टीचर शिकवणार आणि आपण ते इंग्लिशमध्ये ऐकणार आणि त्याच्यामध्ये अभ्यास करणार, तर त्याच्यामध्ये थोडा फरक पडतो. तर डिफिकल्टी लेवल थोडीशी कमी होते पुढे जाऊन. 11वी-12वी माझी महासाकांमध्येच, ज्युनियर कॉलेज पण आहे 11वी-12वी, तर तिथे सायन्स फील्ड मधून 11वी-12वी केली मी तिथे. आणि मग नंतर मग इंजिनिअरिंगची परीक्षा दिली का? काय केलं? इंजिनिअरिंग साठी मी CET दिली. इव्हन मी JEE पण दिली होती. अच्छा. हा, पण JEE मध्ये ओके स्कोर होता, पॉझिटिव्ह होता, पण त्यावेळेस तेवढं नव्हतं की IIT वगैरे साठी पात्र ठरू शकतो. अच्छा. मग इंजिनिअरिंग झालं की DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पिंपरी, तर तिथून माझं इंजिनिअरिंग झालं. बऱ्यापैकी मोठं कॉलेज आहे पुण्यामधलं. आणि मग तुम्ही इंजिनिअरिंगला कुठलं तुमचं होतं फील्ड? म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये मी होतो कम्प्युटर सायन्समध्ये. ओके. आता हा तुमची जी जर्नी झाली आतापर्यंत की तुम्ही पुण्यामध्ये शिकलात 7वी पर्यंत मराठीमध्ये, त्याच्यानंतर 7वी ते 10वी सेमी इंग्लिश, 11वी-12वी सायन्स, करेक्ट? आणि हे सगळे महासाकांत विद्यालय जे आहे तुमचं तिथे, त्याच्यानंतर मग DY पाटील मध्ये तुमचं इंजिनिअरिंग, करेक्ट? येस. आणि मग इंजिनिअरिंग जेव्हा तुम्ही करत होता म्हणजे ज्या तुमच्या टायमामध्ये, त्यावेळेस
नंतरचं जे करिअरच्या दृष्टीने तुम्ही काही प्लॅन केला होता किंवा कसं म्हणजे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर त्यावेळेस, आणि मग जेव्हा तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं त्याच्यानंतर मग तुम्हाला पहिला जॉब कसा मिळाला? ओके. तर पहिला प्रश्नाचं उत्तर असं होतं की इंजिनिअरिंग घेण्यामागचा उद्देश होता की जॉब. त्यावेळेस आर्थिक परिस्थिती काही बरोबर. खास नव्हती. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सगळ्याच विद्यार्थ्यांची असते हा आणि आपले बरेचसे तर- ऑडियन्स तसेच आहेत. बरं. हा तर होतं की जॉब, तर जॉबच्या हिशोबानेच मी कॉलेज पण तसंच निवडलं होतं अच्छा. की माझा क्रायटेरिया होता की जास्त नावाजलेलं कॉलेज नसलं तरी चालेल किंवा पण त्याच्यामध्ये शिक्षक चांगले पाहिजेत, त्याची प्लेसमेंट चांगली पाहिजे. तर माझा हा क्रायटेरिया होता किंवा विचारपूस करायच्या मागे मेन पॉइंट हा होता की प्लेसमेंट चांगली आहे का. अच्छा. तर तर त्या कॉलेजची प्लेसमेंट चांगली होती आणि हो. तिथे तुम्हाला ऍडमिशन भेटलं होतं, तर ते तुमच्यासाठी थोडं सोपं झालं. correct? हो, हो. हा. तर मग पहिला जॉब प्लेसमेंट मधून मिळाला? हो, पहिला जॉब प्लेसमेंट मधून भेटला. तर जवळपास 2017चा मी पासआउट आहे. अच्छा. तर 2017 जानेवारीमध्ये मी इंटरव्ह्यू दिला आणि त्यावेळेस मी सिलेक्ट झालो. ओके. आणि ती बरं ठीक आहे, कंपनीचं नाव सांगता येईल? टेराटा इंडिया कंपनी होती, बरं. जे माझी पहिली कंपनी होती. ओके. म्हणजे त्याच्या आधी मी बरेचसे इंटरव्ह्यू दिले, पण अच्छा. ही होती की जी ही झाली. पहिली क्रॅक झालं. ओके. तर मग आता जसं तुमचं इंटरव्ह्यू झाला, तुमचं सिलेक्शन झालं बरोबर, त्यामध्ये म्हणजे कॉलेज चांगला असल्यामुळे हा तुमचा प्रवास थोडा सोपा झाला बरोबर. हो. हा, मग आता तर जॉब तर मिळालाय, मग त्याच्यामध्ये तुमचा पहिला रोल, मग त्याच्यामध्ये तुम्ही कसं काम केलं आणि काय ते थोडंसं विद्यार्थ्यांना सांगा, म्हणजे आपल्या मित्रांना. तर टेराटा ही एक डेटाबेस कंपनी आहे. तर डेटा वेअरहाऊस मधली नामांकित कंपनी आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे बरेच 80% प्रोजेक्ट हे डेटा रिलेटेडच आहेत. तर त्याच्यामध्ये स्टार्टिंगला एक 4 महिने माझी ट्रेनिंग झाली टेराटा रिलेटेड. यांची ट्रेनिंग खूप चांगली असते टेराटाची. आणि ज्याने टेराटाची ट्रेनिंग केली ना, तर त्याला परत टेराटा या सब्जेक्टवरती, म्हणजे समजा आता मला परत कुठे दुसरीकडे जायचं तर मला टेराटाचा अभ्यास करायला नाही लागत, कारण त्यांची ट्रेनिंग एवढी कमांड चांगली येते असते तुम्हाला, की- असं म्हणायचं हो. त्या विषयावरती तुमची चांगली पकड तयार होते हो, त्या ट्रेनिंगमुळे. बरोबर. तर त्यांची ट्रेनिंग खूप चांगली होती. त्याच्यामध्ये ते टेराडेटा प्लस SQL वगैरे त्याच्यावरती ट्रेनिंग देतात, जे की खूप चांगली आहे ट्रेनिंग. त्याच्यानंतर तिथे माझा पहिला रोल असा होता की टेराटा DBA म्हणून रोल होता. टेराडेटा DBA डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर. ओके, गुड. आणि मग त्याच्यानंतर हे ट्रेनिंग तुमचं झालं, मग त्या रोलवरती किती वर्ष काम केलं तुम्ही? तर मी टेराटामध्ये साधारणतः 4.5 वर्ष काम केलं. तर त्याच्यामधले पहिले 2 वर्ष माझा रोल होता की टेराटा DBA. तर त्याच्यानंतर डेव्हलपमेंटमध्ये काम करायची संधी भेटली आणि तिथून पुढे मग आतापर्यंत मी ॲज अ टेराटा DBA म्हणून काम करत आहे, डेव्हलपर म्हणून. टेराडेटा डेव्हलपर. हो. आता थोडंसं आमच्या ऑडियन्सला सांगा की टेराडेटा डेव्हलपर म्हणजे, आता डेव्हलपमेंट तर माहिती की सॉफ्टवेअर कोडिंग हे डेव्हलपमेंट आहे, पण टेराडेटा डेव्हलपर म्हणजे काय, वेगळं काय आहे त्याच्यामध्ये? वेगळं असं म्हणजे की ते सगळं SQL वरती आधारित आहे, डेटाबेस रिलेटेड. ओके. म्हणजे तुम्ही डेटाबेस डेव्हलपर बोलू शकता किंवा SQL डेव्हलपर बोलू शकता. पण टेराटा ही सेपरेट कंपनी आहे, त्यांचं प्रोडक्ट सेपरेट आहे, त्यांचं आर्किटेक्चर सेपरेट आहे. जसं ओरॅकल आहे, जसं MySQL आहे, तर तसं टेराटा एक त्यांचं कॉम्प्युटर आहे. अच्छा, तर त्यांनी स्वतःचं टूल डेव्हलप केले, स्वतःचं सॉफ्टवेअर आहे. बरोबर. आणि तुम्ही त्या सॉफ्टवेअरसाठी डेव्हलपमेंट करत होता. तुमचा रोल काय होता, म्हणजे त्या सॉफ्टवेअरसाठी डेव्हलपमेंट करणं किंवा ते सॉफ्टवेअर वापरून डेटाबेससाठी डेव्हलपमेंट करणं, म्हणजे काय होतं? डेटाबेस, आता टेराटाचे जे क्लायंट असतात तर बेसिकली ते त्यांच्याकडे डेटा वेअरहाऊस असतात. तेव्हा फिजिकल मशीन्स होते, आता सगळं क्लाउडवरती गेलेलं आहे. आता क्लाउड तर ते फिजिकल मशीन्स क्लायंटला विकायचे. तर ॲज अ कम्प्यूट सगळं, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आलं, त्याचा सपोर्ट वगैरे सगळं. ओके. तर त्याच्यामध्ये स्टार्टिंगच्या रोलमध्ये ते जे आर्किटेक्चर आहे, ते जे कंपोनंट त्यांनी विकलं, तर त्याच्या रिलेटेड जो काही डेटा आहे त्याच्यावरती ॲडमिनिस्ट्रेटरचं काम म्हणजे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर. ओके. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे त्याचं मेंटेनन्स झालं किंवा त्याचं परफॉर्मन्स झालं, हे सगळं डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरचं काम होतं. त्याच्यानंतर डेटाबेस डेव्हलपरचं काम काय की तो जो मेन डेटा आहे तर त्याच्यावरती
पुढे त्याच्यावरती अनालिटिक्स डेटा सायन्स अप्लाय करून आपण पुढे रिपोर्टिंग करू शकतो. अच्छा. हा, तर त्याच्यासाठी जे काही रिपोर्ट्स वगैरे बनवतात तर ते म्हणजे डेव्हलपमेंट. म्हणजे Okay. त्याचा फर्स्ट पॉइंट इज इटरेटिव्ह डेव्हलपमेंट. ओके. त्याच्यावरती ते रिपोर्टच्या आधारित पुढे मग बाकीचे BI, टॅब्ल्यू किंवा डेटा सायन्स याचे रिपोर्ट्स बनतात त्याच्यावरती आधारित. ओके. गुड गुड गुड. तर ठीक आहे, आता हा तुमचा प्रवास आहे, म्हणजे हे तुमचे 2 रोल झाले. आणि आता टोटल एक्सपिरियन्स किती वर्ष आहे तुम्हाला? टोटल एक्सपिरियन्स मला आता 8 वर्षाचा आहे. 8 वर्षाचा आहे. हो. आणि मग तुम्हाला परदेशात जायची संधी कधी मिळाली काम करण्यासाठी? मला परदेशात जायची संधी 1 वर्ष आधी भेटली. ज्यात मला इथे येऊन 1 वर्ष झालं आहे. आता 1 वर्ष झालं आहे हो. तुम्हाला. आणि म्हणजे सौदी अरेबिया. हो. पण आता जसं आपले खूप प्रेक्षक आहेत म्हणजे ज्यांना भारताबाहेर जाऊन पण जॉब करायचा असतो, तर मग इथे तुम्ही काय सांगाल की त्यांना, की इथे जॉब मिळवण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे, किंवा सौदी अरेबिया किंवा कसं इकडे त्यांना एंट्री मिळेल या देशामध्ये, जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी कशा आहेत या देशामध्ये? तर मला वाटतं 2 इथे कॅटेगरी आहेत, एक तर फ्रेशर आणि एक एक्सपिरियन्स. ओके. तर फ्रेशरसाठी मी म्हणेल की खूपच अवघड आहे. डिफिकल्ट. इथे शक्यतो फ्रेशरला जॉब भेटणं, एक्सपिरियन्स घेऊन आलेलं बरं. थोडा एक्सपिरियन्स घेऊन आलेलं बरं, किंवा थोडं जास्त शोधावं लागतं. अच्छा. ऍप्लिकेशन्स आहेत जसं की लिंक्डइन झालं, LinkedIn नोकरी झालं. नोकरी. तर गल्फसाठी आहे ना, म्हणजे पूर्ण गल्फवाले GCC कंट्री आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट ऍप आहे गल्फ नोकरी म्हणून. तर तिथे तुम्ही शोधू शकता. तिथे तुम्ही तुमचा रिझ्यूम अपलोड करून जॉब शोधू शकता तिथे. तर ते एक माध्यम आहे. हे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन सांगितली तुम्हाला की गल्फ नोकरी.com, करेक्ट. त्याच्यावरती ते लोक त्यांचा रिझ्युमे अपलोड करू शकतात आणि ते नोकरी शोधू शकतात. आता आपला मेन प्रश्न आहे की आपला भारत देश सोडून आपण गल्फमध्ये येतो, बरोबर. तर मग फायनान्शियली हा कसं बेनिफिशियल आहे, काय गेन आहे? म्हणजे भारतामध्ये जर त्या रोलने काम केलं आणि सेम रोल जर इकडे केला तर सॅलरी डिफरन्स वगैरे काय असू शकतो, आणि म्हणजे हे त्यांच्या करिअरसाठी कसं चांगलं आहे? तर बघा, आता गल्फमध्ये यायचं मेन कारण असते की सॅलरी, चांगली सॅलरी. दुसरं कारण टॅक्स नाही इथे. बरोबर. तिसरं कारण थोडं तसं बोलू शकत नाही, पण लाईफस्टाईल आहे थोडं व्यवस्थित आहे. भारतात पण तुम्ही चांगल्या रीतीने राहू शकता, पण त्याच्यापेक्षा थोडं बेटर आहे म्हणजे भारतापेक्षा. ओके. तर म्हणजे ह्याच्यासाठी की एक तर टॅक्सेशन, एक तर कॉम्पिटेटिव्ह स्किल सेट मध्ये, त्या स्किल सेट वरती तुम्हाला चांगली सॅलरी मिळाला, आणि इथे स्टँडर्ड राहणीमान, इथलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये थोडी सुधारणा होते भारतापेक्षा इथे. ओके. आणि तुम्ही महत्वाची माहिती दिली की इथले जे जॉब पोर्टल आहे त्याच्यावरती अप्लाय करू शकता. आता त्याच्यानंतरचा दुसरा पार्ट आहे की आता हे झालं की नोकरी मिळवण्यासाठी किंवा काय प्लॅटफॉर्म आहेत. आता समजा तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं, पण आता असं आपले विद्यार्थी आहेत की समजा ते BA BCom करून आले, तर मग त्यांनी कुठला डेटा सायन्सचा किंवा कुठला कोर्स करायला पाहिजे की त्यांना एंट्री लेवल मिळेल अशा कामामध्ये? ओके. तर एंट्री लेवल म्हणजे आता आपल्या इकडे महाराष्ट्रात बरेचसे टीचिंग किंवा कोचिंग क्लासेस, लँग्वेज क्लासेस आहेत. तर तुम्ही लँग्वेज म्हणजे C++, जावा हे क्लासेस म्हणतात, कम्प्युटर लँग्वेजेस. तर तिथून तुम्ही स्टार्ट करू शकता. जर की आता सगळ्यात फेमस बोलू शकतो आपण जावा आणि पायथन, हे 2 लँग्वेजेस आहेत. पण जर त्यांना ते अवघड वाटत असेल तर ते टेस्टिंग पासून स्टार्ट करू शकता. अच्छा. टेस्टिंग, बेसिक टेस्टिंगचा कोर्स, मॅन्युअल म्हणा, ऑटोमेशन म्हणा, तर ते करून IT क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकतात. ओके. टेस्टिंगचा कोर्स करून IT क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा, आणि IT क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर या म्हणजे डेटाबेस बद्दल याच्याबद्दल थोडे कोर्सेस करून SQL तुम्ही जसं म्हणलं त्याच्यामध्ये स्वतःला अपग्रेड करून घ्यायचं, तो बेसिक स्ट्रॉंग करायचा, आणि मग भारतामध्ये काही वर्ष काम एक्सपिरियन्स घेऊन मग इकडे जॉबसाठी ट्राय करायचं. करेक्ट. हा आपला एक जर्नी पाथ आपण आपल्या युजर्ससाठी सांगू शकतो. करेक्ट. गुड. आपल्याला बऱ्यापैकी चांगली माहिती तुमच्या क्षेत्राबद्दल आपल्या ह्यांना मिळाली. आता आपला म्हणजे काही शेवटचे काही प्रश्न आहेत, आपण त्याच्याकडे जाऊया. की जसं की आता तुम्ही इथे आहेत, तर म्हणजे आता साधारणपणे 1 वर्षभर झालं आता, तर मग तुमचा फ्युचर प्लॅन काय आहे? की आता समजा तुम्हाला, आता तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, तर तुम्हाला अपग्रेड करायचं असेल तर
तुम्ही कुठे अपग्रेड कराल? कारण आता तुम्ही म्हणजे तसं भारतातल्या मुलांना AI आलेलं आहे, हम्म. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि कम्प्युटर सायन्स किंवा प्रोग्रामिंगमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट झाला आहे. Yeah. तर त्याच्यासाठी तुम्ही पण स्वतःचे काही प्लॅनिंग केले असेल, तर ते आपल्या प्रेक्षकांना सांगा की कसं काय तुम्ही म्हणजे काय प्लॅन तुमचे आहेत आणि त्यांनी पण काय करायला पाहिजे की जगाबरोबर त्यांचं स्किल मॅच करण्यासाठी. तर IT या क्षेत्रामध्ये ना तुम्ही तुमचे स्किल्स अपडेट करणं हे खूप महत्त्वाचं, इव्हन सगळ्या क्षेत्रामध्ये आहे, पण IT मध्ये हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर या गोष्टी लवकर लक्षात येत नाहीत, कारण जेव्हा आपण काम करतो आपल्याला पैसा भेटतो तेव्हा आपण एक कम्फर्ट झोनमध्ये येतो. बरोबर. पण नेहमी आहे ना एक थोड्या टाइम पर्यंत ती गोष्ट ठीक असते, पण त्याच्यानंतर तुम्हाला अपग्रेड करणं महत्त्वाचं असतं जर तुम्हाला ग्रोथ करायची असेल तर. तर माझं जर पर्सनली बोललात तर सध्या मी डेटा ETL कन्सल्टंट म्हणू शकता किंवा ETL डेव्हलपर आहे. तर मी स्वतःला जर अपडेट करायचं आहे, म्हणजे मी त्याच्यावरती काम पण करत आहे, तर थोडं क्लाउड क्षेत्रामध्ये, जसं की आता भरपूर क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजी आहे. GCP झालं, GCP झालं, Azure झालं, AWS झालं. GCP म्हणजे गुगल क्लाउड कम्प्युटिंग, तर ते त्यांचं गुगलचा प्लॅटफॉर्म आहे क्लाउडवाला. ओके. हा, तर त्याच्यामध्ये बरेचसे कोर्सेस आहेत, जसं डेटा इंजिनिअरिंग कोर्स आहे किंवा डेटा आर्किटेक्ट कोर्स आहे, वेगवेगळे कोर्स आहेत, तसं तुम्ही करू शकता. आणि त्याच्यामध्ये चांगल्या रोजगाराच्या संधी आहेत त्या क्षेत्रामध्ये. हो, आता भविष्यामध्ये पण राहतील. हो. आधी कसं GCC कंट्रीजमध्ये थोडं प्रायव्हसी रिझन्समुळे क्लाउडची एंट्री खूप लेट झाली GCC कंट्रीजमध्ये, पण आता बऱ्यापैकी कंपनीमध्ये क्लाउड वापरतात. तर इथे जे गुगल क्लाउड आहे ना, तर त्यांचं बरंच जॉब्स आता इथे ओपन होत आहेत. ओके. तर ते एक ॲज अ ॲडिशनल स्किल म्हणून किंवा मेन प्रायमरी स्किल म्हणून त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आता म्हणजे आपल्या सगळ्यांनाच असा प्रश्न असतो की नंबरमध्ये, कारण कसं आहे की आता आपण सगळं बोललो की करिअरबद्दल बोललो, जॉबबद्दल बोललो, काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, कुठले कोर्सेस करायला पाहिजे या लेवलला, AIचा इम्पॅक्ट आणि त्याला सपोर्टिव्ह काय प्रगती करायला पाहिजे ह्याच्याबद्दल बोललो. आता आपण थोडं नंबरकडे जाऊया की साधारणपणे इथे जर एखादा डेव्हलपर आला या क्षेत्रामधला, तर त्याची बेस सॅलरी काय, म्हणजे समजा 5 वर्ष एक्सपिरियन्सवाला एखादा माणूस इंडियामध्ये त्यांनी 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स घेतला आणि GCC कंट्रीमध्ये जर त्यांनी अप्लाय केलं, तर साधारणपणे किती सॅलरी मिळू शकते तशा टाईपच्या डेव्हलपरला? हे बघा, आता हे सगळं संधी कशी भेटते, समोरची कंपनी कशी आहे त्यावरती आधारित आहे. पण जर तुम्हाला इथे राहून व्यवस्थित म्हणजे थोडं ॲव्हरेज लाईफस्टाईल वगैरे ठेवून तर तुम्हाला एक ऑलमोस्ट 12-15 हजारापर्यंत पासून तुम्हाला सुरुवात. 12-15 हजार रियाल. 12-15 हजार रियाल मंथली. तर ती थोडी चांगली सॅलरी आहे. बरं, तेवढी मिळते म्हणजे जे येतात त्यांना ह्या लेवलची सॅलरी मिळते इथे? म्हणजे ही सहजासहजी भेटू शकते. 12-15. बाकी इथून पुढे तुमचे निगोशिएशन स्किल कसे आहेत त्याच्यावरती तुम्ही लांब जाऊ शकता. त्याच्यावरती तुम्ही 15 ते 20 पर्यंत, 20 ते 25च्या ब्रॅकेटमध्ये बसू शकता. हो. तर इथे आता हे झालं आपले जे फ्रेशर आहेत, पण ज्याला 10-15 वर्ष एक्सपिरियन्स आहे, तो त्याच्यामधला मास्टर आहे म्हणजे तुमच्या फील्डमधला, आणि त्याने जर ठरवलं तर त्याच्यासाठी काय बेनिफिट आहे इथे, की समजा मला सौदीला शिफ्ट व्हायचंय बाबा किंवा काय, म्हणजे तशा व्यक्तीला बेनिफिट म्हणजे मेन तर पॅकेजेस असणार ऍक्च्युअली. तर साधारणपणे तशा व्यक्तीचं इथे कसं म्हणजे डिमांड कसं आहे आणि त्याला काय पॅकेजेस मिळू शकतात? एक्सपिरियन्सला तर नेहमीच डिमांड असते. तर आता इथे कसं थोडं मंथली सॅलरी बद्दल जास्त बोललं जातं. आपण इंडियामध्ये कसं CTC बोलतो, तर तसं इथे मंथली सॅलरी किती असते त्या टर्म्स मध्ये बोलतात. तर इथे ज्याला आता एक 15-1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर त्याला 30 हजार प्लस सॅलरी आरामशीर भेटू शकते इथे. ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे 30,000 आहे ते सौदी अरेबियाचं SAR आहे. त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे, 1 SAR इंटू 23 रुपये किंवा 24 रुपये, मार्केटचे इन्फ्लेशन रेट कमी जास्त असतात, 23.5 वगैरे. आपल्या प्रेक्षकांना सांगतो की त्याच्याप्रमाणे ते कॅल्क्युलेशन करतील की किती सॅलरी इथे असेल साधारणपणे. आता हा झाला आपला ओव्हरऑल म्हणजे काय म्हणा की तुम्ही तिथून इथे आले, जॉब मिळवला, इथे काम केलं, सॅलरी वगैरे याच्याबद्दल. आता जरा सांगा की विजाबद्दल, म्हणजे विजाची प्रोसेस आहे इथे
कसे जॉब असतात, कॉन्ट्रॅक्ट बेस असतात, परमनंट असतात, परत इथलं विजाचे प्रोसेस काय आहे, विजा मिळणं युरोप UK एवढं अवघड आहे का थोडं सोपं आहे, आणि विजा कुठून कोण करतं, कंपनी करते का आपल्याला करावं लागतो का, याच्याबद्दल थोडी प्रेक्षकांना माहिती द्या. तर इथे 2 टाईपचे विजा, एक तर बिझनेस विजा आणि इकामा, जे की टेम्पररी रेसिडेन्सी आपण म्हणतो, अच्छा. वर्क परमिट. तर हे 2 प्रकारचे विजा इथं भेटू शकतात. पण याचे बऱ्यापैकी याच्यामध्ये काय होतं, बऱ्यापैकी केसेसमध्ये तर जर तुमचा एम्प्लॉयर कसा आहे त्याच्यावरती आहे. जर तो तुम्हाला एकावरती आणत असेल तर सगळा खर्च वगैरे तो तो employer करतो. एम्प्लॉयर्स करतो. बट जर तुम्ही बिझनेस विजावरती येताय तर विजाचा खर्च तुम्हाला करावा लागतो. पण बिझनेस विजावरती इथं काम करता येऊ शकतं, म्हणजे या देशामध्ये ॲज अ कन्सल्टंट किंवा ॲज अ इथे जॉब करू शकता तुम्ही. करू शकता. हो. ओके. पण ऑफिशियल इकामा ऑफिशियल इकामा, जी work कंपनी permit. इकामा देते ते वर्क परमिट आणि थोडं ऑथेंटिकेशन चांगलं असतं चांगलं असतं. कंपनीचं. ओके. मग ह्या ज्या कंपन्या आहेत, ह्या सौदीमधल्याच कंपन्या तुमचा इकामा वगैरे सगळं करतात इंडियामध्ये, आणि मग तुम्हाला तिकीट वगैरे पाठवतात आणि मग इकडे येतात का, असं मध्ये मिडल लेअर पण आहे त्या? आता इथे कसं, जसं आपल्या इथे आपण म्हणतो का आपल्या भागामध्ये की बाबा आपल्या भागांमधल्याच लोकांना आधी प्राधान्य दिलं पाहिजे, तसं बरोबर. इथे पण आहे. तर सौदी गव्हर्नमेंट त्यांच्या बेस्ड जे सौदी आहे तर त्यांना जास्त प्राधान्य देतं. त्याच्यामुळे ज्या की भारतीय कंपन्या असतात त्यांचा कोटा लिमिटेड असतो. तर त्या केसमध्ये काय होतं, जर तुम्हाला जायचं आहे, म्हणजे तुम्हाला बोलवलंय पण त्यांचा कोटा ऑलरेडी फिनिश आहे, तर तेव्हा ते काय करतात, एक थर्ड पार्टी कंपनी असते अच्छा. जे की सौदी बेस्ड असते, तर ते तुमच्या इकामाची किंवा विजाची प्रोसेस विजाची प्रोसेस. हा. ओके. ही पण एक महत्वाची माहिती आहे की समजा इथल्या कंपन्यांकडे तेवढा विजा किंवा तेवढ्या इकामात ते नाही देऊ शकले, रिलीज नाही करू शकले, तर मीडिएटर कंपनी थ्रू तुमचा इकामा होतो, तुम्ही येता, आणि मग तशा परिस्थितीमध्ये जॉब मध्ये काम करायला काही प्रॉब्लेम येत नाही, सगळं व्यवस्थित आहे. ओके, गुड. तर मग आपण बऱ्यापैकी सगळ्या विषयावरती आपण हात घातला, आपण चर्चा केली, तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्या ऑडियन्सला, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मी आपल्या सर्व ऑडियन्सला विनंती करतो की त्यांना जर तुमच्या क्षेत्राबद्दल काही माहिती असेल, काही असेल, तर आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ते कमेंट टाकतील आणि मग आपण त्यांना त्या पद्धतीने रिप्लाय करू. आपण थोड्या दिवसामध्ये काही कोचिंग क्लासेस वगैरे चालू करणार आहेत, त्यामध्ये समजा काही लोकांच्या डायरेक्ट क्वेरीज आल्या तर आपण तुमच्याशी कनेक्ट करू. तर तुमचे पुन्हा खूप खूप धन्यवाद आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ.